नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. रोज रात्रीच्या जेवणाला तीच ती पोळी भाजी किंवा ज्वारीची भाकरी आणि भाजी खाऊन कंटाळा आलाय? किंवा ज्यांना भाकरी थापायला जमत नाही, त्यांच्यासाठी आज आपण ज्वारीपासून 2 अतिशय पौष्टिक आणि पचायला हलके, झटपट होणारे वन पॉट मीलचे प्रकार करणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी वेगळा हलका-फुलका असा बेत जर का करायचा असेल, तर हे दोन्ही पदार्थ उत्तम आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. पहिल्यांदा जो पदार्थ आपण करणार आहोत त्याकरता आपल्याला शिजवलेली डाळ लागणार आहे. तर कुकरमध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. आता या ठिकाणी ज्यांना तुरीची डाळ पचत नाही त्यांनी मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल, किंवा आणखी पौष्टिक करायचं असेल तर मिक्स डाळी देखील घेऊ शकता. तर डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं. त्यानंतर नेहमीच आपलं हळद, हिंग आणि थोडंसं तेल घालून डाळ जी आहे ती कुकरला छान मऊसर अशी होईपर्यंत शिजवून घ्यायची. आता इकडे आपल्याला लागणारे ज्वारीचं पीठ. तर 1 कप ज्वारीचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि उकळतं पाणी घालून हे जे पीठ आहे ते छान घट्टसर भिजवून घ्यायचं. लक्षात ठेवा, पाणी कमी जास्त होऊ शकतं, त्याच्यामुळं अंदाज बघत घाला. जर का पीठ पातळसर झालं तर अर्थातच थोडंसं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता, पण छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. गरम पाण्यामुळं पिठाला जो आहे तो थोडासा जास्त चिकटपणा येतो, त्याच्यामुळं शक्यतो गरम पाणी वापरायचं. त्यानंतर पीठ असं भिजलं की या ठिकाणी शेवेची ही अशी जाड चकती घेतलेली आहे. सोऱ्यामध्ये हा जो ज्वारीचा पिठाचा असा लांबट असा गोळा करून घट्ट असा भरून घ्यायचा. आता इडलीच्या साच्याला थोडंसं तेल किंवा साजूक तूप लावून घ्यायचं आणि मग या पिठाची छोटी छोटी अशी फळं करून घ्यायची आहेत. ज्याप्रमाणे आपण कुरडई करून घेतो ना, तशी छोटी फळं करून घ्यायची. एकच वेढा पुरेसा होतो. हे बघा, याप्रमाणे ही असं सगळ्या साच्यांमध्ये जे ती फळं करून घेतली. इडली पात्रातच करायला हवं असं नाही, तुम्ही मोदकाच्या चाळणीत देखील हे करून घेऊ शकता. कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये इडलीचा साचा ठेवला आणि झाकण लावून 15 मिनिटं मध्यम ते मंद आचेवर याला छान वाफवून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की तुम्ही पाहू शकता ही अशी छान छोटी छोटी ज्वारीची फळं जी आहेत ती तयार झालेली आहे. इकडे आपली डाळही शिजलेली असते आणि मग डाळ छान घोटून घ्यायची. आता या डाळीला तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी देऊ शकता. फोडणीसाठी तेल गरम केलं, मोहरी घातली, जिरे घातले, थोडासा ठेचलेला लसूण घालायचा, कढीपत्ता घातला, हिंग घातलं आहे, हळद घातली आणि टोमॅटोचे काप घातले आहेत. आता इथे या ठिकाणी जर का तुम्हाला याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतील तर दुधीचे काप घालू शकता किंवा लाल भोपळ्याचे काप घालू शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. टोमॅटो छान परतून घ्या. आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, सांबर मसाला घातला आणि सगळं असं छान परतून झालं की घोटलेलं वरण याच्यामध्ये घालायचं. गरजेनुसार पाणी वाढवायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान एकजीव होईपर्यंत याला असं घोटून घेतलं. अगदी पातळसर असं वरण याचं ठेवायचं आहे, कारण की फळं घातल्यानंतर अजून वरण जे आहे ते थोडंसं दाटसर होतं. हे बघा, छान असं पातळ वरण झालेलं आहे. आता मध्यम आचेवर याला एक उकळी आली की मग ज्वारीची फळं याच्यामध्ये सोडली. फळं घातल्यानंतर अगदी 2 मिनिटं फक्त याला एक उकळी येऊ द्यायची की लगेच गॅस बंद करायचा आहे. किंवा जर का तुम्ही थोड्या वेळानंतर खाणार असाल तर ज्वारीची फळं ताटात घेऊन त्याच्यावर गरमागरम वरण घातलं तरीसुद्धा चालतं. आधी करून ठेवू नका, नाहीतर वरण जे आहे ते आळतं, घट्ट होतं. खायच्या वेळेसच याच्यामध्ये फळं घालायची आहेत. गॅस बंद केल्यानंतर वरून अशी मस्त अशी भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची. छान गरमागरम वाफाळती अशी आपली ज्वारीची वरण फळं जी आहे ती तयार झालेली आहेत. याचा आकार थोडासा वेगळा असल्यामुळं लहान मुलं देखील काहीतरी वेगळं आहे म्हणून त्यांनाही आवडेल असा प्रकार होतो. वरून साजूक तूप सोडायचं आणि मस्त असा हलका फुलका जेवणाचा प्रकार जो आहे तो तयार होतो. आता दुसरा प्रकार जो आपण करणार आहोत त्याकरता आपल्याला अख्खी ज्वारी लागणार आहे, ज्वारीचं पीठ नको आहे. तर ही अशी 1 कप ज्वारी घेतली. ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पाणी घालून अगदी 15 मिनिटं याला भिजत ठेवायचं. मग ज्वारीची ती चाळणीमध्ये निथळून घ्यायची आणि अशी निथळलेली ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. आता मिक्सर बंद चालू करत फक्त याला फिरवून घ्यायचं. अगदी पीठ करायचं नाही आहे, पण अख्खी ज्वारी देखील दिसली नाही पाहिजे असं याला रवाळ असं फिरवून घ्या. हे बघा, पुन्हा एकदा मी याला फिरवून घेते. याप्रमाणे ज्वारी अशी रवाळ वाटून घेतली आहे. आता या खिचडीला आपण थोडीशी डाळही घालणार आहोत.
तर या ठिकाणी अगदी 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे. आणखी मसूर वगैरे दुसऱ्या कुठल्या डाळी घालायच्या असतील तर त्याही घालू शकता. कुकरमध्ये तेल गरम केलं, तेलामध्ये मोहरी घालायची, जिरे घातले. आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, हिंग घातला, तसेच एक कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा परतला की हळद घातली. हिरव्या मिरचीचे मोठे मोठे असे तुकडे याच्यामध्ये घातले आहेत. त्यानंतर याच्यासाठी आपण एक वाटण आपल्याला लागणार आहे, तर त्यामध्ये काही मी फक्त 5-6 पाकळ्या लसूण, थोडेसे अगदी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आणि कोथिंबीर हे असं वाटून घेतलं आहे. हे वाटण याच्यामध्ये घातलं. वाटणसुद्धा एकदा परतून घ्या. आता या खिचडीमध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता. या ठिकाणी मी थोडेसे गाजराचे काप घातलेले आहेत, मटार घातले आहेत. इतरही भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. सगळं एकदा परतून घ्या आणि मग ज्वारीचा रवा याच्यामध्ये घातला. ज्वारीचा रवा जो आहे तो तेलावर छान परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. काय ज्वारी जे आहे ती शिजताना त्याला भरपूर पाणी लागतं. ज्वारी पाणी ओढून घेते, त्याच्यामुळं पाण्याचं टेन्शन नाही. भरपूर पाणी तुम्ही घालू शकता. जवळजवळ जर 1 कप ज्वारीचं रवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 कप पाणी घातलं तरीसुद्धा चालतं. चवीनुसार मीठ घाला आणि मध्यम आचेवर याला सुरुवातीला झाकण न लावता असंच शिजू द्यायचं. याच्यामध्ये तुम्ही 1 कप ताक घातलं तरीसुद्धा चालतं. ज्यांना ताक आवडत नाही त्यांनी ताक नाही घातलं तरीसुद्धा चालेल. उकळी आल्यानंतर याला झाकण लावायचं आणि मंद आचेवर 2 शिट्टी घेऊन याला शिजवून घ्यायचं आहे. वाफ केल्यानंतर झाकण उघडलं. छान पातळसर अशी ज्वारीची खिचडी तयार झालेली आहे. तांदूळ वगैरे अजिबात ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. आत्ता हे जरी पातळ वाटत असलं तरीसुद्धा ही जी खिचडी आहे ती जसजशी थंड होते तशी ती घट्ट होत जाते. त्याच्यामुळे एकदा खालीवर करा, मिक्स करून घ्या. हे बघा, हळूहळू ती घट्ट व्हायला लागते. गरम गरम खिचडी घ्यायची, वरून साजूक तूप सोडायचं, मस्त असा भाजलेला पापड घेतला की झालं. छान रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलकाचा बेत होऊन जातो. तर या ज्वारीच्या दोनही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या? याशिवाय जर का अजून कुठले ज्वारीचे पदार्थ तुम्हाला पाहायचे असतील किंवा तुमच्याकडे काही नवीन ज्वारीचे पदार्थ, पारंपरिक पदार्थ असतील तर तेही मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.